श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत गायत्री लेले यांचा ललितबंध इरिपुका. मी काही वर्षांपूर्वी नागालँडची राजधानी कोहिमा इथे काही दिवस गेले होते. तिथे गेल्यावर माझ्या बऱ्याचशा मुख्य प्रवाही शहरी धारणांना आणि सभ्यतेच्या तथाकथित चौकटींना चांगलाच धक्का बसला. त्यातलीच एक बाब होती ती म्हणजे तिथली खाद्यसंस्कृती. जेवणातले बरेचसे घटक, उदाहरणार्थ भाज्या, डाळी, भात, मांस, मासे, अंडी वगैरे होतीच, परंतु त्यांची चव तिथली अशी खास होती. कारण यात मुख्य प्रवाही म्हणवणाऱ्या भारतीय जेवणातले मसाले फारसे वापरले जात नव्हते. भारतीय म्हणाव्या अशा मिठाईचे प्रकारही मला फार दिसले नाहीत. नागा मंडळींना जेवणात आणि इतर वेळेसही कोरा चहा, ग्रीन टी वगैरे प्यायची आवड दिसते. या चहांचे इतके विविध प्रकार मी चाखले की मलाही हळूहळू असा कोरा चहा सतत प्यायची सवय लागते की काय असं वाटू लागलं. शाकाहारी आणि मांसाहारी म्हणजे काय याच्याही ठळक आणि बंदिस्त व्याख्या तिथे नाहीत. एकदा तिथल्या विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या कुठल्याशा कार्यक्रमासाठी मी गेले होते. तिथे शाकाहारी जेवणातही मासे आणि अंडी ठेवली होती. म्हणूनच आधी म्हटलं तसं माझ्या बऱ्याच मुख्य प्रवाही म्हणाव्यात अशा धारणांना इथे सुरुंग लागले. मनातल्या पक्क्या व्याख्या आणि खुणगाठी थोड्या का होईना सैलावल्या. विचारांच्या भिंतींची दारं थोडीफार किलकिली झाली. जग आणखी विस्तारल्यासारखं वाटायला लागलं. एके दिवशी संध्याकाळी तिथल्या काही मैत्रिणींबरोबर मी त्यांच्या बाजारात फिरायला गेले होते. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे मासे, बदकं, कोंबड्या विक्रीसाठी ठेवलेल्या होत्या. टोपल्यांमध्ये भरभरून खायची छोटी कासवं आणि खेकडे होते. माझं लक्ष वेधून घेतलं ते इरिपुकाने. इरिपुका म्हणजे सिल्कवर्म्स, खायचे रेशमी किडे. बाजारात ठिकठिकाणी हे दिसत होते. माझ्या मैत्रिणीने त्याबद्दल माहिती दिली. त्यानुसार ते इरिपुका म्हणजे महाग किडे असतात. तिच्या घरी ते उकडतात आणि मीठ लावून खातात. आणि तिच्या मते ते चवीला फार उत्तम आणि पौष्टिकही असतात. मी खाद्यसंस्कृतीची अभ्यासक नाही, त्यामुळे वेगवेगळ्या नागा जमातींमध्ये हे इरिपुका खाल्ले जातात का आणि त्याच्या रेसिपीज काय असतात हे मला माहीत नाही. पण ते शोधता येईल. मला खात्री आहे की शोधताना नवं काहीतरी गवसत जाईल. आपला भारत देश मोठा आहे. कल्पनाही करू शकत नाही आणि कुठेही पाहायला मिळणार नाही इतकं वैविध्य इथे आहे. त्यामुळे अर्थातच खाद्यसंस्कृती ही असंख्य आणि बहुआयामी आहेत. आपल्या आहाराबाबत काही निवडी असूच शकतात. आपला म्हणावा असा विशिष्ट पद्धतीचा स्वयंपाकही असूच शकतो. पण म्हणून दुसऱ्या कोणाच्या अन्नावर टीका करण्याचं आणि त्याचा अनादर करण्याचं कारण नाही. जर आपण तसं करत असू तर आपोआपच आपण आपल्या धर्माचा, संस्कृतीचा दुराभिमान बाळगत नकळतपणे इतरांना अपमानित करत असतो याचं भान बाळगायला हवं. भारताच्या दूर कोपऱ्यात राहून या आणि अशा अनेक गोष्टी मला नव्यानं शिकता आल्या. प्रत्येक व्यक्तीसाठी तिच्या पसंतीचं आणि तिच्या घरात पिढ्यानपिढ्या शिजवलं जाणारं अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं. ही फक्त श्लोकात म्हणायची गोष्ट नाही, ती प्रत्यक्ष आचरणात कशी आणता येईल याचा विचार करूया. इरिपुका. गायत्री लेले यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.